शिर्डी शहरामध्ये फ्लेक्स पाडण्याचा जो प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय आहे. फ्लेक्स कुणाचीही फाडणं किंवा कुणाचीही फाडू द्या हे योग्य नाहीच आहे, हे अयोग्यच आहे. ज्यांनी फ्लेक्स पाडले ते लोक देखील आता निष्पन्न झालेले आहेत. पोलिसांनी त्यात कारवाई पण केलेली आहे. या घटनेनंतर तातडीने शिर्डी नगर परिषदेच्या प्रशासनाने रिक्षा फिरवली, दौंडी दिलेली आहे की अवैधरित्या अनधिकृतपणे कुणीही फ्लेक्स लावू नये, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. अशा प्रकारचं त्यांनी काल दौंडी गावात दिलेले आहे. या निमित्ताने मला काही प्रश्न नगर परिषदेच्या प्रशासनाला विचारायचे आहे. सगळ्या शिर्डी शहराच्या वतीनं हा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करत आहे. जर हा ठराव आपला अगोदर झालेला आहे तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात, माझ्या माहितीप्रमाणे हा 2013च्या दरम्यान हा ठराव झालेला असावा. मग ठराव झालेला असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात फ्लेक्स का लावले जातात? त्यानंतर कोर्टाचे देखील याबाबत कोर्टाने देखील काही मतं नोंदवलेले होते. त्या कोर्टाच्या आदेशाने सुद्धा शिर्डी नगर परिषदेने कारवाई करण्याचे आता संकेत दिलेले आहे. इथलं नगर परिषदेचं प्रशासन मात्र ना तर कोर्टाच्या आदेशाचं पालन करतं, ना आपण स्वतः केलेल्या ठरावाचं पालन करतं. कालच्या घटनेमुळे फक्त जर तुम्ही इतकी तटबंदी, इतकं कायद्याची कडक अंमलबजावणी करणार असाल तर तुमचं अभिनंदनच आहे. तुम्ही आता सुचवलंय, सांगितलं लोकांना की आता इथून पुढे जर असं काही झालं म्हणजे बोर्ड बनवणारे, बोर्ड लावणारे, त्यांना साहित्य पुरवणारे या सगळ्यांवर तुम्ही सगळ्यांना नोटीस दिलेल्या आहे आणि यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे, फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे. हा भाग एका बाजूला बरोबर आहे, तुम्ही हे करणार असाल तर करा, तुम्ही काही हरकत नाही आमची. मी पण एका राष्ट्रीय पक्षाचा शहराध्यक्ष आहे, आम्ही सुद्धा तुमच्या या निर्णयाचं स्वागत करतो. परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं या कायद्याची अंमलबजावणी करताना तुझ्या भावाची जर कारवाई करत असाल तर तुम्ही एकावर न्याय, एकाला लाच, एकाला हात असं जर करणार असाल तर मग तुमच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तुमची कार्यपद्धती ही निष्पक्ष नाहीये असं यातून सिद्ध होतं. इतक्या दिवसापूर्वीचा जर ठराव असेल तर तुम्ही याच्या अगोदर एक फौजदारी स्वरूपाचा गुन्हा कोणावर दाखल केलेला आहे का? इथं दररोज शेकडो बोर्ड लागलेले असतात. या शहराचं विद्रुपीकरण होऊ नये म्हणून तो ठराव झालेला होता. दुःखद काही घटना असतील तर ते फक्त फ्लेक्स लावण्यात यावेत अशा प्रकारचा ठराव झालेला होता. मग इथं राजरोसपणे म्हणजे फक्त सत्ताधाऱ्यांचे फ्लेक्स लागले तर त्याच्या तुम्ही आता आम्हाला काही पण दाखवलं की नाही आम्ही काढले, आम्ही काढून देतो, पण लावायचीच नाही असं ठराव असेल तर लावण्याची हिंमत कोण कसं काय करतं? तुम्ही गुन्हे दाखल केले असते याच्या अगोदरच तर कालचा बोर्ड फाडण्याचा प्रकार सुद्धा झालेला नसता. तुम्ही जेव्हा कायदा करता, तुम्ही जेव्हा काही विषय हाताळता तर त्यावेळेला त्याची परिपूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. मी शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेचा आणि दुजा भावाची वागणूक देण्याचा जाहीरपणे निषेध करत आहे. आणि काल जे काही कृत्य शिर्डी शहरामध्ये फ्लेक्सच्या बाबतीत घडलं ते देखील चुकीचं आहे. याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. कारण मी 3 दिवसापूर्वी माहिती अधिकारामध्ये एक अर्ज टाकलेला आहे की याच्या संबंधित मी ठराव मागितलेला आहे. ऑलरेडी आहे पण आपल्या हातात कागद असावा म्हणून मी ती त्या ठिकाणची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. बाकी इथून पुढच्या काळात तरी शिर्डी नगर परिषदेने फ्लेक्स लावताना कुठल्याही प्रकारची जाहिरात कुणी करत असेल तर त्याला आता अजून बाकी पुढे भरपूर आहे. नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे, निवडणुकीच्या दरम्यान भरपूर काही आहे बोलण्यासारखं, आपण त्यावेळी ते मुद्दे घेऊ. पण आता फक्त ओघाने आलेला हा विषय होता. या निमित्ताने फक्त हा माझा प्रश्न आहे, याकडे शिर्डी नगर परिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक आणि असं निष्पक्षपणे लक्ष दिलं पाहिजे ही माझी विनंती आहे. कालची जी आपण दौंडी नगर परिषदेच्या वतीने दिलेली आहे फ्लेक्स बंदीच्या संदर्भामध्ये ती काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्ही सुद्धा करणार त्याची अंमलबजावणी आहोत. कारण आम्ही आज समजा आमच्या पक्षाचं, आमच्या नेत्याचं किंवा आमच्या कोणत्याही कार्यक्रमाची आम्ही जाहिरातबाजी करणार नाही फ्लेक्सच्या माध्यमातून अनधिकृतपणे. पण हेच काम अनधिकृतपणे कुणीही केलं नाही पाहिजे. कारण याचा परिणाम असा आहे, साई भक्तांना याच्यामध्ये शहराचं विद्रुपीकरण झालेलं जर साई भक्तांच्या निदर्शनास येतं तर प्रशासन म्हणून आपल्या पण लक्षात येतं. परंतु फक्त
आमचा आणि तुमचा, जवळचा आणि लांबचा, हा जो काही आपला प्रशासनाचा काम करण्याचा प्रकार आहे हा निंदनीय आहे आणि हा प्रकार होऊ नये याची काळजी शिर्डी नगर परिषदेने घेतली पाहिजे. खुश खबर, शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन. बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही. आमच्याकडे समोसा खारी, पट्टी खारी, रोल खारी, चीज खारी, टाय बटर, सुपा बटर, पिस्ता टोस्ट, इंदोरी टोस्ट, स्टार टोस्ट, रोट, बटर, डोनट, बनपाव, मस्का पाव, साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर, चीज, श्रीखंड, मँगो लस्सी, दूध, दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध. आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत, रिंग रोड लगत, युनियन बँक समोर, शिर्डी. प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील. मोबाईल क्रमांक 84 32 32 20 05. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.